श्री गजानन जय गजानन. श्री गजानन महाराज सेवा ग्रुप पुणे आणि जय श्री गजानन माऊली युट्यूब चॅनल तर्फे सीमा विजय कुमार केदारचा सर्व भक्तांना भावपूर्ण नमस्कार. भक्त हो, असल्या श्रद्धा आणि अटूट विश्वास महाराज मदत करणार खास. महाराजांवर जर खरी श्रद्धा आणि अटूट विश्वास असल्यास महाराज प्रत्येक भक्ताला मदत करतात. ह्याचा अनुभव भक्तांना नेहमी येतोच. भक्त हो, आज आपण ऐकणार आहोत पुणे येथील श्री प्रसाद पाठक यांचे दिव्य अनुभव. पाठक भाऊंना महाराजांच्या भक्तीचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई खूप श्रद्धेने, भावभक्तीने आणि मोठ्या विश्वासाने महाराजांची भक्ती करायची. महाराजांच्या कृपेमुळे पाठक भाऊंच्या आईला आलेली कॅन्सरची गाठ आपोआप गायब झाली. महाराजांचा हा चमत्कार आणि पाठक भाऊंना आलेले इतर दिव्य अनुभव ऐकूया भाऊंच्याच मुखातून. भाऊ, प्लीज. जय गजानन. जय गजानन. हा भाऊ सुरू करा. जय गजानन. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. हा. नमस्कार. जय गजानन. मी प्रसाद मुकुंद पाठक, पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये राहतो. गजानन महाराजांची उपासना करण्याची खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यामध्ये संधी मला मिळाली ती माझ्या मातोश्रींच्या मुळे. माझ्या मातोश्री ह्या गजानन महाराजांची पोथी नेहमी वाचत असत. मी ज्यावेळेस लहान होतो, साधारणतः मी 5वीत होतो, त्यावेळेस माझ्या आईच्या एका स्तनामध्ये गाठ आली होती. त्यावेळेस आम्ही सगळे लहान होतो, आम्हाला काही त्यातलं कळतही नव्हतं आणि माहितीही नव्हतं. आणि पुण्यामध्ये त्यावेळेस ससून हे रुग्णालयच अधिक जास्त करून रुग्णांसाठी उपलब्ध होतं. आत्तासारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हती. माझी आई उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये गेली. तिथे तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली तर तिच्या स्तनामध्ये जी गाठ आली आहे ती कॅन्सरची गाठ आहे असं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं. अर्थात माझी आई आणि घरातली काही मंडळी ही सगळी चिंताग्रस्त झाली. माझ्या मावशीकडची मंडळी, माझ्या मामाकडची मंडळी यांनी सुद्धा माझ्या आईची विचारपूस केली. आता त्यानंतर पुढील उपचारासाठी माझ्या आईला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आली. माझ्या आईच्या सोबत माझी मावशी आणि माझ्या मावशीचे मिस्टर हेही तिथे माझ्या आईच्या सोबत गेले. डॉक्टरांनी अगोदरच निदान केलं होतं की आपल्याला ती गाठ काढावी लागेल. त्या दरम्यान माझ्या आईची श्रद्धा शेगावच्या गजानन महाराजांवर असल्यामुळे माझी आई रोज एक अध्याय गजानन महाराजांचा वाचत असे. मी 5वीत होतो, मला गजानन महाराजांविषयी काहीही माहिती नव्हती. पण आई गजानन महाराजांची पोथी म्हणजे दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथ वाचत असे हे मी लहानपणी पाहत होतो. माझी आई मला म्हटली की मला मी हॉस्पिटलला जायचं आहे तर तू महाराजांची पोथी वाच. म्हणून मी आई म्हटली म्हणून त्या माझ्या त्या वयामध्ये की मला काहीही समजत नव्हतं, पण मी पहिला अध्याय पहिल्या दिवशी वाचला, दुसरा अध्याय दुसऱ्या दिवशी वाचला, तिसरा अध्याय तिसऱ्या दिवशी वाचला. आई तर नेहमीच वाचत होती आणि आई पोथी वाचूनच पुढील तिचा दिनक्रम चालत असे. त्या काळामध्ये म्हणजे आई ही टेन्शन मध्ये होती तरी ती महाराजांची पोथी वाचून मगच ससून रुग्णालयामध्ये गेली. ससून रुग्णालयामध्ये ती उपचारासाठी दाखल झाली. आता डॉक्टरांनी तिच्यावर पुढील शस्त्रक्रिया करण्याच्या संदर्भामध्ये तयारी केली. म्हणजे तर ते तयारी करत असताना त्यांनी तपासणी केली तिची. तर तपासणी केली तर ती गाठ आपोआपच जिरून गेली होती. तर डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की हे घडलं कसं. माझ्या आईची श्रद्धा होती गजानन महाराजांवर
त्यामुळे ती गाठ जिरून गेली. त्यामुळे आईची दृढ श्रद्धा गजानन महाराजांवर बसली. माझ्या आईच्या ह्या उपासनामध्ये तिला एकदा स्वप्नदृष्टांतही गजानन महाराजांनी दिला होता. तिची मैत्रीण आमच्या घराच्या जवळच राहत असे. पास्तेबाई असं आम्ही त्यांना म्हणायचो. ते अजूनही ते आहेत, आमच्या घराच्या जवळच राहतात. तर एकदा गजानन महाराजांनी तिला स्वप्नदृष्टांत दिला होता म्हणून माझ्या आईचा पदर आणि पास्तेबाईंचा पदर हा महाराजांनी हातात घेतला आणि त्याची गाठ बांधली. आणि पास्तेबाईंना महाराज म्हणाले की हिची साथ कधी सोडू नकोस, असा दृष्टांत माझ्या आईला झाला. माझ्या आईची श्रद्धा गजानन महाराजांवर असल्यामुळे आम्ही नेहमीच गजानन महाराजांच्या संदर्भातलं ऐकत आलो आणि वाचत आलो. आता माझं वय त्यावेळेस 5वीत होतं. मला काहीही कळत नव्हतं आणि मी खूप गांभीर्याने वाचावं असं पण माझं वय नसल्यामुळे मी वाचलं. म्हणजे महाराजांचे पहिले 3 अध्याय वाचले. त्यानंतर मी वाचले नाहीत. कारण काही कळतही नव्हतं. गोष्ट वाचलं आणि सोडून दिलं आणि तो विषय तिथेच मिटला. कालांतराने मी लहानाचा मोठा होत असताना मी बघितलं महाराजांची पोथी माझी आई नेहमीच वाचत असे. आम्ही 1985 साली सर्वप्रथम शेगावला गेलो. प्रथम आम्ही आमची कुलस्वामिनी माहूरगडची रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो आणि तिथून आम्ही शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्याचं ठरवलं. माझ्या सोबत माझ्या आत्या, एका आत्याचे मिस्टर, माझे वडील, माझी आई आणि माझा लहान भाऊ असे आम्ही सगळेजण गेलो. त्यावेळेस मी शेगावला प्रथम गेलो. त्यावेळेसचं शेगावचं स्वरूप मी पाहिलेलं आहे. महाराजांनी जिथे देह विसर्जन केला त्या ठिकाणी खोली होती. त्या वास्तूमध्ये मला माझ्या लहान वयामध्ये महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करण्याची संधी मला मिळाली. अर्थात माझ्यासोबत माझे वडील, मी, माझ्या आत्याचे मिस्टर हेही तिथे अभिषेकाला बसले होते आणि आमचंच सगळं कुटुंब तिथे अभिषेकाला बसलं होतं. वर्दळ पण फार कमी होती. तो अनुभव मला आजही आठवतो. त्यानंतर माझ्या शालेय जीवनामध्ये गजानन महाराजांची पोथी वाचण्याचा मला काही योग आला नाही. कारण ते वयच तसं होतं आणि महाराजांकडे आकर्षित होईल अशी त्यावेळेसची काही परिस्थिती माझ्या बाबतीत तरी नव्हती. त्यानंतर 1997 साली मला शेगावला जाण्याचा योग आला. तो कसा आला तर महाराजांची पोथी वाचण्याची मला इच्छा निर्माण झाली म्हणून मी पहिला अध्याय वाचला पहिल्या दिवशी, दुसरा अध्याय वाचला दुसऱ्या दिवशी आणि तिसरा अध्याय वाचला तिसऱ्या दिवशी. त्याच दिवशी माझा मावस भाऊ माझ्या घरी आला आणि मला म्हटला की माझ्या सोबत शेगावला चल. आता मी तो पारायण करत होतो. म्हटलं आपण रोज एक एक अध्यायाचं 21 दिवसांचं पारायण करूयात. पण आई म्हटली तुला अचानक बोलवणं आलेलं आहे, तू शेगावला जा. मी गेलो त्याच्या बरोबर शेगावला गेलो. त्यावेळेस मी पहाटे ज्यावेळेस महाराजांच्या दर्शनाला गेलो त्यावेळेस महाराजांची आत्ताची जी मूर्ती आपण पाहतो त्या मूर्तीवरची सगळी वस्त्र काढण्यात आली होती. महाराजांना अभ्यंग स्नान घालण्यात सुरुवात झाली होती. ती मूर्ती पाहिली आणि मला खूपच अत्यानंद झाला की अनेक वर्षानंतर मी शेगावला गेलो होतो आणि महाराजांचं दर्शन मला झालं होतं. खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये एक 2 ते 3 दिवस आम्ही शेगावमध्ये होतो आणि मी परत पुण्याला परत. त्यानंतर मला रोज गजानन महाराजांची पोथी वाचण्याची इच्छा जास्त व्हायला लागली. मी राहिलेले पुढचे अध्याय पूर्ण वाचन केले आणि 21 दिवसाचं पारायण पूर्ण केलं. ते झाल्यानंतर मग मी सातत्याने रोज एक अध्याय अशा पद्धतीने वाचन करायला लागलो. मग माझी सारखीच पारायण व्हायला लागली. मग ते पारायण करत असताना एक दिवस माझ्या मनात असा विचार आला की आपण
एक आसनी बैठकीमध्ये सलग 21 दिवसांचं 21 पारायण करूया. म्हणून मी सलग 21 पारायण केली. सलग 21 पारायण केल्यानंतर माझी आत्ते बहीण माझ्या घरी आली होती. सहजच आली अशी अचानकच. आणि स्तोत्र जे दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे ते वाचत होतो. ते वाचता वाचताच मला इच्छा निर्माण झाली की माझ्या बहिणीचे मिस्टर हे, माझी बहीण सुद्धा शिक्षिका होती, आत्ते बहीण बार्शीमध्ये. तर मी माझ्या आत्ते बहिणीला म्हटलं की शोभाताई, तू आप्पांना म्हणजे तिच्या मिस्टरांना सांग की गजानन विजय ग्रंथाचं संस्कृत भाषांतर त्यांनी करावं असं मला आता इच्छा निर्माण झालेली आहे. तर तिने मला सांगितलं की तू म्हणतोयस माझ्या अंगावर आता काटा येतोय. मी सांगते आप्पांना की संस्कृत मध्ये या पोथीचं भाषांतर करा म्हणून. त्यानंतर काही दिवस गेले. माझी आत्ते बहीण आणि माझे मेहुणे म्हणजे तिचे मिस्टर आप्पा, त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो, ते दोघे त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथे आप्पांनी संस्कृत भाषेमध्ये हाच दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हा संस्कृतमध्ये भाषांतरित करायला सुरुवात केला. भाषांतरित करत असताना त्यांचे 19 अध्याय अमेरिकेत भाषांतरित झाले. त्यानंतर ते बार्शीला आले. बार्शीला आल्यानंतर अचानकच तिथे गजानन महाराजांची पालखी आली होती. म्हणून ते तिथे त्यांनी लिहिलेलं सगळं पाठ म्हणजे हस्तलिखित हे महाराजांच्या चरणी ठेवायला गेले. त्यांनी महाराजांच्या चरणी ते हस्तलिखित पाठ ठेवलं आणि त्यांच्या पायाला एकदम विद्युत लहरी सारखा झटका बसला. आणि पुढचे 3 अध्याय हे 1 महिन्याच्या आत त्यांच्याकडून भाषांतरित झाले. आणि मला माझ्या आत्ते बहिणीचा फोन आला की तू सांगितलंस प्रसाद, म्हणून आप्पांनी संस्कृत भाषेमध्ये श्री गजानन विजय ग्रंथ हा भाषांतरित केलेला आहे. माझ्या सहजच मनात आलं, मी बोललो आणि माझ्या बहिणीनी माझ्या मेहुण्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडनं हे कार्य घडलं. हा माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता. पुढे कालांतराने माझी आई वयस्कर असल्यामुळे तिला काही ऑपरेशन्स पण झाले. पायाची ऑपरेशन झाली, हाताची ऑपरेशन झाली. त्यावेळेसही तिच्यासोबत तिची श्रद्धा गजानन महाराजांवर अपार असल्यामुळे त्या प्रसंगातूनही ती निभावून निघाली. ऑपरेशनच्या वेळेस सुद्धा तिच्या मानसिकतेमध्ये सातत्याने गजानन महाराजच होते. ती सतत गजानन महाराजांचंच नामस्मरण करत असे. आज माझी आई हयात नाही, परंतु माझ्या आईमुळे माझ्या आयुष्यामध्ये शेगावचे गजानन महाराज आले. माझी पारायण करत असताना 2004 मध्ये मला अशी इच्छा निर्माण झाली, महाराजांनीच बुद्धी दिली असावी याबद्दल मला जास्त श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे की तू गजानन महाराजांची जिथे जिथे मंदिर असतील, मग ती खाजगी असू देत किंवा सार्वजनिक असू देत, या संदर्भातलं संकलन कर, अशी माझीच मला इच्छा निर्माण झाली. म्हणून मी रोज 20-20 पत्र, पोस्टकार्ड म्हणजे लोकांना लिहित असे. मला अनेकांचे पत्ते असेच मासिकात त्यातनं मिळायचे किंवा अन्य ठिकाणावरनं मिळायचे, पण मला त्या व्यक्तींचा माझा काहीही परिचय नव्हता. तरीही मी पत्रव्यवहार करायचो. त्या पत्रव्यवहार करत असताना मला अनेक लोकांचा संपर्क झाला. त्यामध्ये हौसे गौसे नवसे स्वार्थ साधू आणि प्रापंचिक अशा प्रकारची अनेक माणसं मला भेटली. काहींनी माझी तोंडवरून चौकशी केली, कुतूहल दृष्टिकोनातून विचारपूस केली, काहींनी अगदी तोंड भरून माझं कौतुकही केलं, तर काहींनी माझी टीका सुद्धा केली. हे करून करणार काय आहेस म्हणून. पण गजानन महाराजांच्या या संकलनाच्या माध्यमातून मला
अनेक ठिकाणचे पत्ते मिळायला लागले. मी फक्त एवढंच म्हणायचो, की तुमच्या आसपास कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल, तर मला फक्त त्यांचा पत्ता पाठवा. मी संबंधित मंदिराच्या ठिकाणी पत्रव्यवहार करीन आणि श्रींच्या विविध पोज मधील मूर्तीचा मला एक फोटो पाठवा आणि 4 ओळी मंदिराची माहिती द्या. मला मी संकलन करत असल्यामुळे त्या निमित्तानं मला माहिती होईल. असं मी पत्र अनेकांना पाठवत असे. त्यामध्ये मला कॅनडामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाल्याची माहिती त्यावेळीच कळाली. आनंदही झाला, की देशात परदेशात सुद्धा महाराजांची मंदिरं व्हायला लागलेली आहेत. त्याच कालावधीमध्ये म्हणजे 2004 मध्ये मी आणि माझा एक मित्र, तो गायक आहे. आम्ही दोघे जण शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचं ठरवलं. अर्थात मला लगेचच पुण्याला यायचं होतं म्हणून आम्ही आदल्या दिवशी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलो शेगावला. तिथे सकाळी साधारणतः 11च्या आसपास आम्ही पोहोचलो दोघे जण. समाधी मंदिराच्या जवळच तिथे अंघोळ आणि अन्य व्यवस्थेची तिथे सोय असल्यामुळे आम्ही दोघांनी तिथे अंघोळ केली आणि म्हटलं आता आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊया. आम्ही दोघे निघालो. बघतो तर काय, तर इतकी प्रचंड रांग होती. तर त्या रांगेमध्ये जर मी दर्शनासाठी उभा राहिला असतो, तर मला संध्याकाळचे 5:30-6 वाजले असते महाराजांच्या समाधीचं दर्शन मिळायला. तर मला परत 3च्या गाडीनी 4च्या गाडीनी निघायचं होतं पुण्याला महाराष्ट्र एक्सप्रेस द्वारे. महाराष्ट्र एक्सप्रेसचं परत बुकिंग पण केलेलं होतं. आता काय करावं? मी आणि माझा मित्र आम्ही म्हटलं आपण किमान आता महाराजांच्या समाधी मंदिराच्या डाव्या उजव्या बाजूला 2 झरोके जे आहेत, ह्या झरोक्यांमधून महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया आणि प्रसाद घेऊन निघूया. म्हणून मी दोन्ही बाजूच्या झरोक्यातून महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता आपण किमान महाराजांचा प्रसाद घेऊन तरी निघूया. म्हणून आम्ही प्रसाद बारीकडे दोघ जण जायला निघालो. तोपर्यंत 1 वाजत आला होता. आम्ही पावलं चालतोय महाराजांच्या प्रसाद घेण्याच्या दृष्टिकोनातून, प्रसाद बारीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं चालत होतो. आम्ही बघत होतो आमच्या समोर अनेक जण महाराजांचा प्रसाद घ्यायला समोर प्रसादालयामध्ये चाललेले आहेत, पावलं टाकत आहेत. मी त्या प्रसादालयाच्या तिथे गेलो आणि माझ्या समोरच तेथील सेवेकरांनी तिथला दरवाजा लावून घेतला. ते म्हटले 1 वाजलेला आहे, आता तुम्हाला प्रसाद मिळणार नाही. नियमानुसार 1 वाजता आम्ही भोजन कक्ष बंद करतो. मी पुन्हा खिन्न अवस्थेमध्ये तसाच निघालो. म्हटलं आपण आलो धावपळीमध्ये, आपल्याला वाटलं महाराजांचं दर्शन होईल, आपल्याला वाटलं महाराजांचा प्रसाद मिळेल आणि आपण आनंदानं गजानन महाराजांच्या या प्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेऊन पुण्याकडे परतूया असं मला वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. मी खिन्न अवस्थेमध्ये निघालो. माझा मित्रही बरोबर होता. त्याला पुढे बुलढाण्याला जायचं. म्हणून आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या आणि तिथल्या जवळच्या हॉटेलमध्ये जेवण केलं. ते जेवण म्हणजे आपलं काही यथातथा थोडंसं खाल्ल्यासारखं केलं, कारण अवस्था तशी नव्हती, कारण प्रसाद मिळाला नव्हता महाराजांचा. त्यामुळे भोजन अगदी मनसोक्त आनंदाने करावं अशी काही माझी मानसिक अवस्था त्यावेळेस नव्हती. आम्ही दोघं निघालो. तो बुलढाण्याला निघून गेला आणि मी रेल्वे स्टेशनवर आलो. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर बरोबर 4 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्याकडे जाणारी ही आली. मी माझ्या बोगीमध्ये चढलो. बुकिंग अगोदरच केलेलं होतं. तर माझ्या पाठीमागे एक गोरापान देखणा माझ्याच वयाचा एक तरुण, त्यावेळेस म्हणजे मी 2004 ची गोष्ट सांगतोय हा, तो माझ्यासोबत रेल्वेमध्ये चढला. माझं बर्थ आणि त्याचं बर्थ अगदी शेजारी शेजारीच होतं.
माझ्या बर्थच्या शेजारी त्याच्या बर्थवर तो तरुण दासभार्गव लिखित श्री गजानन चरित्रकोश हे पुस्तक वाचत बसला होता. आता 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, असे तासावर तास निघून चालले होते आणि तो मनुष्य दासभार्गवांचं चरित्र अतिशय तल्लीन होऊन मनापासून वाचत होता. आणि त्याच वेळेस माझ्या हातात दासभार्गवांचं एक पत्र सुद्धा होतं. दासभार्गवांना मी पत्र लिहिलं होतं, मी असं गजानन महाराजांच्या मंदिरांचं संकलन करीत आहे. तर त्यांचं मला शुभेच्छापर पत्र आलं होतं. त्यात आशय असा होता की आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढी गजानन महाराजांची मंदिरं आहेत. हे म्हणजे मंदिरांचं संकलन करणं म्हणजे आकाशातल्या चांदण्या टिपण्यासारखं आहे, असं मला दासभार्गवांचं पत्र आलं होतं. ते पत्र त्याही वेळेस माझ्या हातात होतं. म्हणून मी शेवटी मनाने विचार केला की आता आपण निघालेलोच आहोत आणि हा मनुष्य दासभार्गवांचं चरित्र वाचत आहे, तर आपण या मनुष्याशी बोलू तरी यात. म्हणून मी रात्री 10 वाजता हिम्मत करून त्या तरुण मुलाशी, म्हणजे माझ्याच वयाचा मनुष्य होता तो, त्याच्याशी बोलायला गेलो. म्हटलं, तुम्ही इतका वेळ ज्यांचं चरित्र वाचत आहात, ज्यांनी लिहिलेलं आहे, ते दासभार्गव त्यांचं हे पत्र माझ्या हातात आत्ता आहे. मी त्या व्यक्तीला ते पत्र दाखवलं. त्यांनी ते वाचलं, हसला आणि ते पत्र मला परत दिलं आणि मला म्हटला की तुम्हाला आज प्रसाद मिळाला का हो? मला क्षणभर काही बोलायला सुचलंच नाही. त्यांनी तात्काळ त्याच्या बॅगेतून स्टीलचा डबा बाहेर काढला आणि मला म्हटला की मी व्यवसायाने डॉक्टर आहे, मी आज दर्शनाला आलो होतो शेगावला, तर मला तेथील पुजाऱ्यांनी समाधी स्थळावर दाखवलेला नैवेद्य जो आहे तो मला दिलेला आहे. तो नैवेद्य म्हणजे भाकरी, तांबडं तिखट, तेल, कांदा, असा तो नैवेद्य आहे. त्यातली अर्धी भाकरी मी तुम्हाला देत. मला त्यांनी ती अर्धी भाकरी दिली. महाराजांचा प्रसाद मला रात्री 12च्या आतच मिळाला. त्याच दिवशी, म्हणजे मी खिन्न अवस्थेत निघालो होतो की मला प्रसाद मिळाला नाही, पण मला महाराजांनी तो प्रसाद मिळवून दिला. कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने, कदाचित महाराजांच्याच रूपाने तो मनुष्य माझ्या आयुष्यात आला. मी त्या आनंदामध्ये तो प्रसाद ग्रहण केला आणि तो व्यक्ती कोपरगाव आल्यानंतर तिथून उतरून निघून गेला. पण त्या आनंदाच्या भरामध्ये मी त्या व्यक्तीचा पत्ता, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा फोन नंबर काहीही विचारू शकलो नाही, कारण माझ्या लक्षातच नाही आलं ते. आजही तो मनुष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतो. गोरापान देखणा होता, पण त्यांनी मला महाराजांचा प्रसाद दिला. माझ्या आयुष्यात मला तो प्रसाद रेल्वेमध्ये मिळाला रात्री 12च्या आतमध्ये. ही माझ्या आयुष्यात घडलेली एक सुखद घटना मला खूप आवडली. ती आजही माझ्या स्मरणात आहे. कालांतराने दिवस पुढे जात होते. त्याच वर्षी 2004 मध्ये माझाच मित्र मला म्हटला की प्रसाद, तुझं वाचन मी ऐकतो आहे, तर तू गजानन महाराजांच्या संदर्भामध्ये एखादी नाट्य निर्मिती तरी करू शकशील का? म्हटलं, हो करीन, नक्की करीन. म्हणून मी 2 फुलस्केपच्या वह्या घेऊन आलो. सकाळी देवपूजा झाल्यानंतर समई तेववली आणि म्हटलं, आता आपण गजानन विजय ग्रंथ समोर ठेवून आपल्याला जसं सुचेल तसं आपण लिहूया. म्हणून मी सुरुवात केली. मी लिहिलं, पहिलं कुलस्वामिनी श्री माहुरगड निवासिनी रेणुका माता प्रसन्न, शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज प्रसन्न. त्यानंतर माझ्याकडनं लिहिलं गेलं अनुवाद आणि पहिला दिवस संपूर्ण बैठकीमध्ये माझ्याकडनं पहिल्या अध्यायाचा गद्य अनुवाद तयार झाला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अध्यायाचा गद्य अनुवाद तयार झाला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या अध्यायाचा गद्य अनुवाद तयार झाला
असे सलग एका बैठकीमध्ये 21 दिवसांच्या बैठकीमध्ये 21 अध्याय माझ्याकडून महाराजांनी गद्य अनुवादित करून घेतले आणि ती गद्य पोथी माझ्याकडनं महाराजांनी करवून घेतली. दासगणू महाराजांचीच पोथी, ती ओविबद्ध पोथी माझ्याकडून महाराजांनी गद्य पोथी म्हणून तयार करून घेतली. मी फक्त निमित्त मात्र. 21 दिवसानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण रोज बसतोय आणि रोज आपण लिहितोय आणि 21 दिवसानंतर मी पहिलं पान पाहिलं फुलस्केपच्या वहीचं, तर त्यात माझ्याकडनंच लिहिलं गेलेलं होतं की अनुवाद म्हणून. मग माझ्या लक्षात आलं की आपण ठरवलं होतं काय की नाट्य निर्मिती करायची आणि आपल्याकडनं घडवून काय घेतलं महाराजांनी, तर अनुवाद करून घेतला महाराजांनी मराठीच काव्यरचनेवरून मी मराठी भाषेतच गद्य म्हणजे कथा स्वरूपामध्ये महाराजांनी माझ्याकडनं गद्य अनुवादित पोथी तयार करून घेतली. 2004 मधली ही गोष्ट आहे. त्याच कालावधीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये दासगणू महाराजांचे शिष्य छगन काका बारटक्के हे आले. त्याचाही अनुभव तुम्हाला मी सांगतो. माझ्या भाचीचं पुण्यामध्येच लग्न होतं. आम्ही पाषाणमध्ये मंगल कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो, आमचे सगळे नातेवाईक आणि मी स्वतः. त्यावेळेस माझा मामे भाऊ माझ्याकडे आला आणि मला म्हटलं की अरे माझा मित्र म्हणतोय की कर्वेनगरमध्ये श्रीमान सोसायटीमध्ये आपण जिथे राहतो म्हणजे माझे मामे भाऊ राहतात तिथे दासगणू महाराजांचे कोणी म्हणे शिष्य आले, असं माझा मित्र मला आता सांगतोय. तर आपण जायचं का त्यांना भेटायला? म्हटलं हो चालेल, आत्ताच लग्न लागलेलं आहे, पंक्ती बसायला किमान 1 तास तरी आहे, तर आपण या 1 तासामध्ये जाऊन येऊयात आणि त्यांना भेटून येऊयात. म्हणून मी, माझा मामे भाऊ, माझा एक मावस भाऊ आणि त्याचा लहान मुलगा असे आम्ही 4घे जण श्रीमान सोसायटीमध्ये ते एका कुटुंबामध्ये आले होते, त्यांच्या घरी आम्ही गेलो. सगळी मंडळी बसली होती. मी त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो. गोरेपान देखणे, नेव्ही ब्ल्यूचा कोट, स्वच्छ पांढरं धोतर, स्वच्छ पांढरं पागोट, गोरेपान देखणे ही व्यक्ती समोर बसली होती आणि अध्यात्मा विषयावर बोलत होती. सगळं झाल्यानंतर मीच त्यांना म्हटलं की माझ्या वाचनामध्ये दासगणू महाराजांचे शिष्य छगन काका बारटक्के यांचं नाव आलेलं आहे वाचनामध्ये, तर मला त्यांना भेटायचंय. तर तुमची जर कुठे ओळख असेल तर मला त्यांची भेट घडवून द्याल का, असं मी त्यांना विचारलं. तर मागे बसलेले ग्रहस्थ आणि मंडळी हसायला लागली. ते म्हटले, अहो तुम्हाला ज्यांना भेटायचे तेच समोर बसलेले. प्रत्यक्ष मी ज्यांच्याशी बोलत होतो ते छगन काका बारटक्केच होते. छगन काका बारटक्केंना भेटण्याचं कारण असं की दासगणू महाराजांनी 1939 साली शेगावमध्ये श्री गजानन विजय ग्रंथ लिहिला. तो लिहिला म्हणजे कसा लिहिला तुम्हाला सांगतो. जसं रामदास स्वामींनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला, तसंच दासगणू महाराजांनी हा ग्रंथ सांगितला आणि त्यावेळेसच्या 4 जणांनी लिहून घेतला. त्यातले निम्म्याहून अधिक अध्याय हे छगन काका बारटक्के यांनी लिहिलेले आहेत. त्यांचं हस्ताक्षरही अतिशय सुंदर होतं. त्यांची हाताची बोटं सुद्धा अशी छान मोठी होती, ते दिसायला पण सुंदर होते. एक सात्विक वृत्तीचा मनुष्य म्हणजे छगन काका बारटक्के. ते माझ्या आयुष्यात 4 दिवस, फक्त 4 तास आले, पण ते माझ्या आयुष्यात आले. महाराजांचे संकेत असावेत, पण ते आले. त्यांच्याशी मी बोललो, डोळ्यात पाणी आलं की ज्यांच्याशी आपण बोलतोय तेच प्रत्यक्ष इथं छगन काका बारटक्के बसले. त्यांच्या पायाही पडलो मी. त्यानंतर मला त्यांना दुसऱ्यांदा भेटण्याचा योग आला. तो म्हणजे कर्वेनगर मध्येच एका हॉलमध्ये त्यांचं प्रवचन होतं. मी ते प्रवचन ऐकलं आणि
त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे अनंतराव आठवले म्हणजेच वरदानंद भारती हे त्यांचे समवयस्कर, त्यांचे गुरुबंधू आणि त्यांचे मोठे बंधू आणि दासगडू महाराजांचे आणखीन एक परमशिष्य यांच्या घरी छगन काका बारटक्केंचं प्रवचन होतं. त्यावेळेसही मी तिथे गेलो होतो. त्या दिवशी मी त्यांना रात्री म्हटलं की तुम्ही माझ्या घरी याल का? बर म्हटले, मी येतो तुझ्या घरी. आणि दुसऱ्या दिवशी मी आणि माझा भाऊ त्यांना आमच्या घरी आणण्यासाठी सकाळी गेलो. माझा भाऊ आणि ते रिक्षामध्ये बसले, मी गाडीवर बसलो आणि गाडी मी चालवत असताना माझ्या घरी आलो त्यावेळेस रिक्षामध्ये माझ्या भावाचं आणि छगन काका बारटक्के यांचं बोलणं झालं. छगन काका बारटक्के हे वयस्कर गृहस्थ, ते माझ्या भावाला म्हटले, तुम्ही खाली राहता का वरती राहता? तर माझा भाऊ म्हटला की आम्ही वरती राहतो. तर ते खाली उतरले, म्हणजे रिक्षातून उतरले माझ्या घराच्या तिथे आणि मला ते म्हटले, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही वरती राहत आहात म्हणून. या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालंच नव्हतं की ते आम्ही खाली राहतो की वरती राहतो. ते खालीच मला म्हटले, मी वरती येणार नाही, माझी बायपास झाली. तर आम्हाला काहीच कल्पना नव्हती की त्यांची बायपास झालेली आहे म्हणून. आणि वरून माझी आई त्यावेळेस पाहत होती. सकाळची गोष्ट होती. माझा मावस भाऊ पण लांबून छगन काका बारटक्केंना भेटण्यासाठी आला होता. आता छगन काका बारटक्के म्हटले, मी येणार नाही वरती. मी आईला म्हटलं की असं म्हणतायत ते की मी येणार नाही वरती. तेवढ्यात माझ्या आईने गजानन महाराजांच्या फोटो समोर जाऊन निरांजन लावलं, उदबत्ती लावली आणि कळकळीची विनंती केली, प्रार्थना केली की छगन काका बारटक्केंना आमच्या घरी येण्याची तुम्ही महाराज बुद्धी द्याच. आणि ते क्षणार्धातच तयार झाले. ते म्हटले, मी येतो वरती, पण माझ्या अंगाला कोणी हात लावायचा नाही, माझा मी एकटा चालत येणार. बरं म्हटलं, चालेल. ते पुढे आणि आम्ही दोघं मागे. वरती आले ते 35 पायऱ्या चढून माझ्या घरात बसले. मी त्यांना माझ्या हातून घडलेला अनुवाद म्हणजे त्या 2 फुलस्केपच्या वह्या त्यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्या पाहिल्या, ते वाचलं, म्हणजे अध्याय वाचायला सुरुवात केली त्यांनी आणि मला म्हटले, प्रसाद तू ह्याचं पुस्तक कर. बर म्हटलं. आणि ते महाराजांच्या फोटोच्या समोर गेले. काय महाराजांशी बोलले त्यांचं त्यांनाच माहिती. महाराजांशी बोलले ते एक 5 मिनिटं. त्यांच्या पाया आम्ही पडलो. खूप आनंद झाला की गजानन विजय ग्रंथाचे प्रथम हस्तलिखितकार छगन काका बारटक्के हे माझ्या वास्तूमध्ये, मी आता जिथे बसलेलो आहे ह्याच वास्तूमध्ये ते आले होते. खूप आनंद झाला आणि तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आजही मला आठवलं की अत्यानंदच होतो. मी अभिमानाने सांगतो की छगन काका बारटक्के माझ्या घरी आले होते आणि माझ्या आयुष्यात ते फक्त 4 दिवस आणि 4च तास आलेले आहेत. तो माझ्या आयुष्यातला एक मोठा ठेवा असं मी म्हणतो. अनेकांना त्यांचा सहवास अनेक वेळा लाभलाय, पण माझ्या आयुष्यात मला फक्त 4 दिवस आणि 4च तास लाभलेला आहे. पण तरी तो माझ्यासाठी अमूल्य आहे, मोलाचा आहे. त्यांनी सांगितलं मला की तू हे पुस्तक कर. पुढे काळ गेला, अनेक वर्ष झाली. 15 वर्षानंतर म्हणजे 2019 मध्ये मी ते पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि गजानन महाराजांच्या संदर्भातलं माझ्याकडून लिहिलं गेलेलं हे पुस्तक सार्थ श्री गजानन विजय अनुवादक प्रसाद मुकुंद पाठक हे प्रकाशित झालं. पण मी महाराजांची घरामध्ये प्रगट दिनाच्या दिवशी पूजा करत असताना देवपूजा झाली, महाराजांच्या तसबिरीची पूजा झाली आणि त्यांच्या पुढेच ठेवलं. हेच माझं प्रकाशन. त्याच्यासाठी वेगळा समारंभ नाही, सोहळा नाही, काहीही नाही. फक्त महाराजांच्या चरणी अर्पण केलं. हेच माझं प्रकाशन असं मी समजलं आणि तो आनंद मी उपभोगला त्या दिवशी की आपल्या हातून हे पुस्तक तयार महाराजांनी करवून घेतलं. आज या पुस्तकाच्या
प्रसंगाच्या निमित्तानं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी फक्त निमित्त मात्र आहे. माझ्या हातनं गजानन महाराजांनी हे करवून घेतलं. कदाचित ते माझं पूर्वसुकृत असावं म्हणून माझ्या हातून गजानन महाराजांनी हा अनुवाद करवून घेतला. हा माझ्या आयुष्यातला एक मोठा ठेवा आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार याची मला मनापासून खात्री आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातनं अनेक जण मला भेटले. अनेकांच्या निमित्तानं मला महाराजांच्या संदर्भातला लोकांचा परिचय झाला. अनेकांनी पुस्तक वाचलं सुद्धा. हा अनुभव माझ्या आयुष्यात खूप मोठा आहे. हे माझ्या आयुष्यात महाराजांनी करवून घेतलं. मी फक्त निमित्त मात्र आहे. पुढे 2004 मध्येच माझ्याकडनं हे ज्यावेळेस अनुवाद झाला, कालांतराने नाट्यनिर्मिती पण झाली. मी स्वतःच गजानन महाराजांच्या संदर्भातलं 3 तासाचं एकपात्री लेखन केलं. त्यामधली सगळी पात्र सुद्धा मीच, निवेदक सुद्धा मीच. सांगवीच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये माझा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर 4 ते 5 कार्यक्रम झाले. आनंद वाटला की मी अभिवाचनाच्या स्वरूपामध्ये महाराजांचं चरित्र सांगतोय. प्रगट दिनापासून समाधी अवस्थेपर्यंत असं त्यातले निवडक प्रसंगावर आधारित माझ्याकडनं महाराजांनी लेखन करून घेतलं. हा अनुभव हा सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत आनंद देणारा आहे आणि तो कायमस्वरूपी राहील. ह्या निमित्तानं मला महाराजांचं चरित्र सांगण्याचा सुद्धा आनंद मिळाला. महाराज आजही मला वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव देतात. अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मी सुद्धा सामान्यच मनुष्य आहे. माझ्याही आयुष्यामध्ये काही चढ उतार आहेत. पूर्वी होते, आजही आहेत, भविष्यातही येणार आहेत. पण गजानन विजय ग्रंथ वाचन केल्यामुळे मला मानसिक बळ मिळतं, आनंद मिळतो, प्रसन्नता मिळते आणि येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याची ताकदही मिळते. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून श्री गजानन विजय ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यातल्या 3669 ओव्या वाचताना सुद्धा खूप अत्यानंद होतो, मन भरून येतं आणि प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू आपल्या आयुष्यातील प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जाणवायला लागतो. हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे, अनुभवत आहे, भविष्यात सुद्धा मला अनुभव मिळणार आहे. एवढी माझी दृढ श्रद्धा श्री गजानन विजय ग्रंथावर आहे. धन्यवाद. नमस्कार. जय गजानन. धन्यवाद भाऊ. भाऊ तुम्ही खूप भाग्यवान आहात. महाराजांनी स्वतः तुम्हाला ट्रेन मध्ये प्रसाद दिला. महाराजांचा प्रसाद सगळ्या भक्तांना मिळतो याची खूप